नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभरती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024ची काही महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत। यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। यामध्ये तुमची मैदानी चाचणी केव्हापर्यंत होईल हे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। तरी व्हिडिओ सगळ्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो, यावर्षी 17,471 जागांसाठी भरती निघालेली आहे। यामध्ये SRPF, कारागृह, पोलीस शिपाई यांच्यासारख्या पदांचा समावेश आहे। तर मित्रांनो, 17,471 जागेसाठी जवळपास 17 लाख प्लस अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेले आहे। यामध्ये तुमची मैदानी चाचणी केव्हा होणार आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। पोलीस भरतीच्या एका जागेसाठी 102 उमेदवार म्हणजे 17,471 जागा आणि अर्ज या ठिकाणी भरल्या गेलेले आहेत 17 लाखापेक्षाही जास्त। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुमची मैदानी चाचणी ही 20 मेच्या नंतरच होईल। राज्यात 17,471 जागासाठी पोलीस भरती होत असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत ही 15 एप्रिलला संपली आहे। ज्या कुणाचे जे पैसे असतात भरायचे राहिलेले त्यांना 2 दिवस जास्त दिलेले होते। 17,76,000 उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत। त्यानुसार एका पदासाठी 102 उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झाले आहे। पोलीस भरतीसाठी प्रथमच मैदानी चाचणी होणार आहे। त्यात 100 मीटर व 1600 मीटर धावणे हे मुलांसाठी आहे आणि महिलांसाठी 800 मीटर आणि 100 मीटर आणि गोळाफेक पण आहे। मैदानी चाचणीत उमेदवार किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे। मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी 10 उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील। 100 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 40% गुण अपेक्षित आहेत। मैदानी व लेखी चाचणी गुण एकत्र केले जाणार असून त्या दोन्ही चाचणीमध्ये सर्वाधिक गुण मिळणाऱ्या गुणाची यादी प्रसिद्ध होईल। त्यानुसार पोलीस शिपाईची निवड होणार आहे। चालक पोलीस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकी संदर्भातील चाचणी व्हावी लागणार आहे। लोकसभा निवडणूक पोलीस अधिकारी बंदोबस्तावर आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत होईल ते। आता पाहूया आपण मैदानी चाचणी कधी होईल। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर 20 मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे। सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा ही जास्त आहे। या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी 6 ते 10 या 4 तासात मैदानी चाचणी घेतली जाणार आहे। राज्यातील सर्वस्व जिल्हा पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे। साधारणतः 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असून ऑक्टोबर अखेर या भरतीतील निवड झाल्याची प्रशिक्षण सुरू होईल। मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।